आजकाल ओयो हॉटेलमध्ये जिथे कितीतरी कपल शारीरिक संबंध ठेवायला जातात, असंच एक कपल तिथे गेले होतं. एक 25 वर्षीय तरुण आणि एक 35 वर्षीय महिला येथे आले होते. त्याने घाईघाईत हॉटेलमधील रूम बुक केली, पण त्यानंतर असं काही घडलं की ती पाहून पोलिसांनाही धक्का बसला. नेमकं काय आहे प्रकरण, जाणून घेऊया आजच्या या क्राईम स्टोरीच्या माध्यमातून. नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम जगत या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. जर तुम्हाला क्राईम स्टोरी आवडत असेल तर आमचं चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आम्ही व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन जाईल. तरुणाने हॉटेल रूममध्ये घडलेला प्रकार स्वतः पोलिसांना सांगितला आहे. उत्तर प्रदेशमध्ये घडलेली घटना आहे. सराया गोपाल भद्री गावातील 35 वर्षीय सुमन देवी, जिचं लग्न 10 वर्षापूर्वी बलकनपूर गावात लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर ते दोघे आपले जीवन आनंदी जगत होते. काही दिवसांनी सुमन देवीचे प्रेम 25 वर्षीय विवेक नावाच्या तरुणाशी झाले. त्याच्या आनंदी जीवनात एक काळोखाचे आगमन झाले होते. सुमन देवी त्या तरुणासोबत घरी कोणी नसताना त्याला बोलून शारीरिक संबंध ठेवत असे व सुमन देवीच्या राहणीमानात बदल झाला होता. सुमन देवीचे लक्ष आपल्या नवऱ्यावरील कमी झाले होते. आपल्या नवऱ्याला शारीरिक सुख देणे पण त्यांनी बंद केले होते. जशी आपल्या नवऱ्याबद्दलच्या भावना कमी झाल्या होत्या व पतीला पण कळले होते की हिच्या जीवनात कोणीतरी दुसरा आला आहे. त्यामुळे त्या दोघांची सारखे वाद होत होते. त्यामुळे काही दिवसांनी ती आपल्या नवऱ्याला सोडून ती माहेरी राहायला गेली. आता ती मुक्त झाली होती. आता तिला कोणाची भीती राहिली नव्हती. ती बेधडक आपल्या बॉयफ्रेंड बरोबर फिरत असे. एका दिवशी रविवारी ती विवेक नावाच्या बॉयफ्रेंड सोबत शिवगड उसराही येथील ओयो हॉटेलमध्ये पोहोचली. दोघांनी आपण पती पत्नी असल्याचे सांगत रूम बुक केले. ते दोघे रूम मध्ये गेले, पण थोड्या वेळानंतर त्याच्या बॉयफ्रेंडने तिथून पळ काढत थेट पोलीस ठाणे गाठले आणि त्याने जे सांगितले ते ऐकून पोलिसांना धक्का बसला. विवेकने सांगितले की त्यांनी आपल्या प्रेयसी सुमन देवीची हत्या केली आहे. तिचा मृतदेह ओयो हॉटेलमध्ये पडून आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी कुशवा यांनी तात्काळ आरोपी विवेक कुमारला ताब्यात घेतलं. आरोपी तरुणासह पोलीस ओयो हॉटेलमध्ये पोहोचले. हॉटेलमध्ये बेडवर पडलेल्या सुमन देवीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्याची चौकशी केली होती. आरोपी तरुण महिलेसह येथे कधी पोहोचला आणि कोणत्या आयडी आणि कोणत्या पत्त्यावर त्यांनी खोली बुक केली याची माहिती त्यांनी गोळा केली. ताब्यात घेतलेल्या तरुण विवेक कुमारची पोलिसांनी चौकशी केली असता प्रेम प्रकरणातून महिलेची हत्या झाल्याचा प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी सांगितले की लग्नाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये जोराचे भांडण झाले होते. आरोपींनी पोलिसांना सांगितले की ती त्याच्याकडे 5 लाख रुपयाची मागणी करत होती आणि ती रक्कम नाही दिली तर FIR दाखल करण्याची धमकीही देत होती. त्यामुळे रागाच्या भरात त्याने गळा दाबून खून केल्याचे आरोपींनी सांगितले आहे. आरोपी हा महिलेपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. दोघांमध्ये अनेक वर्षापासून संबंध होते. पोलिसांनी मृताच्या कुटुंबियांना अशी माहिती दिली. पोलीस मृताच्या कुटुंबियाच्या वतीने गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करणार आहेत.